नामस्मरणाची महती सांगताना कीर्तनात आपण एक श्लोक बऱ्याच वेळेला ऐकतो. तो असा: अजित नाम घडे भलत्या मिसे, सकळ पातक नष्ट करीतसे, न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह कधी असे न घडे. अर्थात रामनाम हे कशाही प्रकारांनी का घेतलं असे ना, ते परिणामकारक ठरतंच यात शंका नाही. रामनाम हे आनंदानी प्रेमानी घेतलेलं असो किंवा वैरानी क्रोधानी किंवा अगदी आळसानी जरी घेतलं गेलं असलं, जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी कसंही नामाचं स्मरण घडलं तरी ते नाम आपलं कार्य केल्याशिवाय, त्याचा प्रभाव दाखवल्याशिवाय राहत नाही. याला श्लोककर्त्यांनी अग्नीचा दाखला दिला आहे. ज्याप्रमाणे अग्नीवर जाणतेपणी किंवा चुकूनही पाय पडला तरी अग्नी आपलं कार्य केल्याशिवाय राहत नाही. संपर्कात आलेल्या वस्तूला भाजणं, भस्म करणं हेच त्याचं कार्य. त्याप्रमाणे रामनाम कोणत्याही भावनेतून कळत नकळत जरी घडलं तरी पापनाशनाचं कार्य केल्याशिवाय राहत नाही. रामनामाच्या प्रभावामुळं सूक्ष्म स्तरावर पापाचं दहन होत राहतं असं संत मंडळींचं सांगणं आहे. भगवत भक्तांनी जाणीवपूर्वक आनंदाने नाव घेतलं तर विरोधी दैत्यांनी क्रोधानी, पण दोघांचंही अंतिम कल्याण झालं. अगदी अजामिळासारख्यांनी अजाणतेपणी घेतलेल्या नामामुळं देखील तो तरुण गेला. गोस्वामी तुलसीदासांची चौपाई हेच सांगते: भाय कुभाय अनख आलसहूँ, नाम जपत मंगल दिसी दसहूँ, सुमिरो सो नाम राम गुण गाथा, करऊ नाई रघुनाथही माथा. गोस्वामीजी म्हणतात, सद्भावानी, कुभावानी अथवा अगदी आळसानी कोणत्याही पद्धतीनं नाम जपलं तरी दाही दिशात जपकर्त्याचं कल्याणच होईल. त्याच परमकल्याणकारी रामनामाचं स्मरण करून श्री रघुनाथचरणी नतमस्तक होऊन मी त्यांच्या गुणांचं वर्णन करतो. रामनामाच्या प्रभावामुळं मुख्यतः देहबुद्धीचा नाश होत असतो. देहबुद्धीचा नाश होणं हे परमार्थाचं साध्यही आहे. कारण मी म्हणजे देह याच प्रबळ भावनेतून स्वार्थाचा उगम होतो. श्री समर्थांनी म्हटल्याप्रमाणे अति स्वार्थबुद्धी नरे पापसाचे. स्वार्थबुद्धीमुळंच जीव पापकर्म करायला धजावतो आणि त्याचा अधःपतन सुरू होतं. म्हणूनच या दुष्कर्मातून त्याची सुटका करून त्याला सद्बुद्धी प्रदान करण्याचं कार्य भगवंताचं नाम करत असतं. रामनाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे असं श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात. अगदी असंच अजून एका दुसऱ्या चौपाईत तुलसीदासजी महाराज सांगतात: तुलसी मेरे राम को रीज भजो या खीज, भौम पडा जामे सभी उलटा सीधा बीज. अर्थ असा की ज्याप्रमाणे भूमीमध्ये बीजाची पेरणी करताना ते बीज सरळ पडलं की उलटं हे पाहिलं जात नाही. ते कसंही पडो, अनुकूल वेळ आली की सगळी उलटी सुलटी बीजे अंकुरित होऊन पीक तयार होतं. अगदी तसंच वेळ आली की भगवंताच्या घेतलेल्या नावाचं फळ मनुष्याला जरूर मिळतं. म्हणून नामात मन लागो वा न लागो ते अट्टहासाने घेण्याचा साधकांनी नित्य प्रयत्न करावा.